तर मित्रांनो आजचा दुसरा दिवस आणि दादाची टीम आलेली आहे चिठ्ठीमध्ये। आता दादाची आहे आणि बाळूची टीम आहे। ते दादाची टीमने वाटतं फिल्डिंग घेतली आहे। हा काय आपला अंपायर। आता बघूया दादाची टीम मगाची टीम सेम टीम आहे, मगाची टीमवर हरली, आता परत तीच सेम टीम आहे। आता बघूया काय जिंकते की नाही। तर थोड्या वेळात बघूच। सामना करतो आणि दोन बाजूने क्षेत्राच्या संकेत कमिटीयांचा दोन्ही धाव दिले। एक आणि मला एकटा धाव प्रशांत धोरण समाधान मानावं लागतं। धाव संख्या तीन चार काय लागत सुरेश बंधू कश्मीरांचा आणि 31 पट्ट्यामध्ये घेतला धावा पूर्ण दोन धावा आणि मला वाटतं 3 धावा पूर्ण 3 7 धाव संख्या 7 धाव संख्या 7 31 बोलून जातो आणि मला वाटतं एक धाव 10 रुपयामध्ये उठा साहिल्याला साहिल्या बॉल बाहेर सचिन पुढे आणि त्याच्यामध्ये पाहूया 32 क्षेत्रापर्यंत 2 धाव आणि मला दोन धाव समाधान म्हणावं लागतं। षटक संपलं, धाव संख्या 11 पहिल्या षटकानंतर धाव संख्या काही होतं तुम्हाला 207 रुपये देतील आणि मला पहिला चेंडू त्याच्याकडे घेऊन एक धावासाठी जातो 12 धाव संख्या 12 पुढे चेंडू 12 पकडला संकेताला चेंडू पकडला 31 क्षेत्रात मला 3 धाव घेण्यात झाले 15 धाव संख्या 15 दूसरे षटक चालू असताना धाव संख्या 15 ऐकला लोक प्रशांत चेंडू आणि क्लीन बॉल 31 गोलंदाजी प्रशांत रंगर यांना तुम्हाला समजून कृपयाचं करून परत झाला तो रविका पाहूया आणि 21 पट्ट्यामध्ये घेतला आणि गोल फुटलेला आणि 2 धावा चेंडू षटक संपलं 19 आणि मार्ग सायलेला आणि कुठे गोलंदाजी चेंडू आणि मला 4 संधी आहे संकेतांना आणि 2 धावा
दोन धावेने धाव संख्या होती 21. गोलंदाजी आणि गोलंदाजी 21. लोकेशन बदललेले चेंडू पाहूया आणि 21 क्षेत्ररक्षण आणि पुढे चेंडू आणि फलंदाज बाद. स्वप्नील प्रयोगा पुढे चेंडू आणि त्याला पाहूया आणि 21 लेफ्ट साईडला मारला चेंडू मला तो 2 धावा 3 धावा आलेले 3 धावा आणि पुढे चेंडू रविकांत येता आणि नो बॉल. नो बॉल 4 धावा झाले 4. रविकांत उत्कृष्ट गोलंदाजी करतो आणि त्याला ऑप्शन टोलनवरती झेलची संधी आणि झेल परत सोडलेला आहे मिळते आणि ते त्याला 6 धावा झालेल्या साईडला आणि ते रविकांत चेंडू साईडच्या दिशेने चेंडूच्या मागे दोन धावा धाव पूर्ण 3 धावा पूर्ण 3 धावेने संघर्ष करतो. धावसंख्या 9 वरती पहिल्या षटकातले काही चेंडू शिल्लक. साईडला स्वप्नील चेंडू लेफ्ट साईडच्या दिशेने कट केलाय. बॉलवर पॉईंट रन करण्याचं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 11 धावा धावसंख्यावरती लागले. साईडला स्वप्नील पुन्हा एकदा सुंदर चेंडू राईट चेंडू समाचार घेऊ पकडा नाही तो स्वप्नील एका वेळेस आहे. समाज पुण्याचा धावसंख्या 11 धावा. वैयक्तिक पहिलं बसायला दुसऱ्या षटक घेऊन येते दीपक. साईडला मात्र अनिकेत 13 धावांचं अजून 13 धावा पाहिजे. 12 चेंडूमध्ये 13 धावा. तुला राईट अंडर विकेट मारा पहिला चेंडू आणि त्यासाठी सुंदर चेंडू कट केलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या जवळ जातो. 1 धावेवरती समाधान मारतो आणि 1 धावेने संघ पोहोचतो 12 धावसंख्येवरती. आता मात्र साईडला स्वप्नील सुंदर चेंडू कट केलेला चेंडू तुमच्या सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 1 धावेवर संघ आमतो धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या होती 13 धावा. पुन्हा अनिकेत सुंदर कट केलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातो. 2 धावा घेण्यात यश मिळते. 2 धावेने संघ पोहोचतो. धावसंख्या 16 वरती 15 धावा. सुंदर चेंडू काय चेंडू समजत नाही. 1 धाव सहजरित्या मिळते. 1 धावेने संघ पोहोचतो 16 धावसंख्येवरती. या षटकातले काही चेंडू शिल्लक. साईडला स्वप्नील विजय दीपक दीपकच्या पहिल्या चेंडूवर विजयसाठी बघूया विजय तेवढे एका चेंडूला पुढे उलट केलेला चेंडू स्ट्रेट खेळ चेंडूला धावा 2 धावा मिळतील. 1 शॉट म्हणजे 1 धावाने संघ पोहोचतो. धावसंख्या 11 वरती. या षटकातले काही चेंडू शिल्लक.
सुंदर चेंडू 22 स्वरूपात एक धाव सॉरी 22 नाही 19 धावा झाल्यात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 5 चेंडू 5 धावा. समीकरण प्रत्येक चेंडूवर एक धाव एक चेंडू 97 धाव राहील. विजय साहिल सुंदर चेंडू नो चेंडू आल्यानंतर धावसंख्येत एक लेबल धावसंख्येने 2 धावा मिळतात. धावसंख्या फलकावरती धावा 21 धावा 3 धावांची गरज 7 चेंडू 3 धावा. या सामन्यात जे विजयी तो संघ क्वालिफायला जाईल. पुन्हा साहिल विजय चेंडू आल्यानंतर धावसंख्येतून आता ते 2 धावा धावसंख्या 23 धावा 1 रन पाहिजे फक्त. 7 चेंडू मध्ये 1 धाव. साईडला अनिकेत मोठा फटका येतो का बघायच्या. अनिकेतच्या बॅटमधून सन्मानार्थ चेंडू मारला. धुण्याच्या हातामध्ये 1 धावेने संघ विजय होतो. भुवनेश्वर 11 हा संघ क्वालिफाय मध्ये जातो. आता साईडला अनिकेत घनाघाती बॅट्समन झोपून फटके मारतो. त्यासाठी पहिला चेंडू शैलेंद्रचा सुंदररित्या कट केलेला चेंडू अनिकेतने आता धावा सांगायचे पंचांनी 4 धावा समजत नाही. एक मॅच 4 धावांनी संघ पोहोचेल तो 7व्या धावसंख्येवरती. आता फायनल दुसरा बक्षीस पण लागू झाला. पहिलं सुरत चालू असताना 9 अनिकेत संधी आणि बेलबाज चेंडू आणि फलंदाज 31 सिस्टम परत संपलं. पहिल्या सुट्टी गोलंदाज सोहम पाहूया स्वप्नील काय करते इथं. डिक्लेअर बॉक्स मध्ये आतमध्ये बसलेले प्लेअर आहेत. पाठीमागे त्यांनी बाहेर यायचे. चेंडू 31 गोलंदाजी स्वतःच्या गोलंदाजीवर 31 क्षेत्ररक्षण करतो येतो सोहम. 2 धावा. सोहम 11 आता चेसिंग मध्ये नाही 21 पाहूया जेल होते का आणि 31 क्षेत्ररक्षण परंतु 3 धावा घेण्यात यश आले. 14 धावसंख्या 14 दुसरा षटक चालू असताना धावसंख्या 14 सोहम 31 मारा करतो. स्ट्राईकला आला तो सूर्य स्ट्राईकला 36 मारा करतोय सोहम. दुसरा षटक चालू असताना धावसंख्या 14 चेंडू सोहम यांचा आपल्या संघाचे काय करतो चेंडू आणि मारकर परंतु एक बाजू पूर्ण आणि 2 धावा 16 धावसंख्या 16 31 गोलंदाजी परंतु मार्गातो सोहम करतो स्वप्नील पाहूया आणि 31 चेंडू स्वप्नीला चेंडू काही समजलेला नाही. निर्धार चेंडूचं सांगता येतोय. 31 गोलंदाज सोहम म्हणावं लागेल. आपल्या संघासाठी पूर्ण जबाबदारी घेतली होती सोहम यांनी.
काम मंदिर देताना सुरेश पार करतोय कोण चेंडू अच्छा सुटण्या आणि काका शतक संपतोय 2 सेकंदानंतर गायकवाडची 16 उत्कृष्ट अशी गोलंदाजी सोहम यांची फायनल का होतला आणि स्टेट ड्राईव्ह होता हातामध्ये काही चेंडू नाही आणि मला 2 धावा 18 गायकवाड होते 18 किशोर पुढचा चेंडू लेफ्टी बॅट्समॅन आणि लेफ्टी बॉलर पाहूया 31 वर्षामध्ये बघितला स्टेट ड्राईव्ह केला परंतु 31 क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल 2 धावा पूर्ण आणि 3 धावा बूट काढून मार रनिंग between the wickets म्हणावं लागेल एक पेट सुरेश डायरेक्ट पुढेच जा बॅट घेऊनच जा तू चेंडू एक किशोर बॅटिंग तक रे डायरेक्ट एक बॉल सत्या पाहूया आपल्या जमिनीसाठी काय करतो सत्या आव्हान केलं जातं आणि मला वाटतं रन आउट आणि फलंदाज बाद धावतं कसं एक येता षटकार दोन साईड टॉस पे धाव पूर्ण आणि मला वाटतं 2 धावा घेण्यात यश आले मारीत रे धाव 4 कर जरा जोरात असते ना होती धाव एक शॉट घेतला 3 धावा ना 4 धावा तीन धावा 27 धाव संख्या येते 27 पोलीस चेंडू किशोरांचा किशोर यांना पोलीस चेंडू पहिला चेंडू ऑपरेशन करताना छोटासा प्लेअर चेंडू चेंडू पकडता आला नाही 3 धावा 3 धावा आणि मला तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कपिल यांचं गेम मस्त इशारा आणि मला वाटतं धावून 3 धावा एकंदरीत 3 धावा 6 धाव संख्या 6 पोलीस चेंडू कपिल यांचा पूर्ण 2 धावा 8 धाव 8 उत्कृष्ट असा फलंदाज तसेच किशोर दोन्ही बाजूला चेंडू लोकशाही ढकललेला आहे चेंडू पाहूया एक धाव पूर्ण 2 धावा आणि 2 धावा समाधान म्हणावं गेलं साहिल्याला 10 काय सांगायला येते 10 अक्षरशः त्याला एक धाव पूर्ण आणि मला राहुल बाग एक 11 स्वप्नीलता किशोराला 25 क्षेत्ररक्षण लागलं पाहूया चेंडू आपल्या विषयाने कटायला चेंडू आणि मला वाटतं
2 धावा घेण्यात यश आले. षटक संपले. पहिल्या षटकानंतर धाव संख्या होती 12-15 धावा. मला वाटतं दत्तांच्या नादामध्ये दूध येते आणि मला वाटतं स्टंपिंग आणि बाद फलंदाज बाद चेंडू काय समजलेला नाही आणि मला वाटतं दुसरा हिट लागलाय. काय खेळाडू आम्ही सांगू आणि लक्ष नाही अति घाई आणि संकटात जाईल असं झालं ते शैलेश होतं. इतकी पसंत होते पूर्ण दबाव आणि पूर्ण जबाबदारी किशोर 21 वर्ष लोकसंख्येने चेंडू एक धाव पूर्ण 2 धावा आणि 3 धावा घेण्यात यश आले. 3 धावा घेत आहेत किशोर 17 धाव संख्या लोक 17 दोन्ही लेफ्ट प्लेअर जाऊया आणि कथानक हातामध्ये बीट येतो चेंडू निर्धार होते 21 वर्ष गोलंदाजी आणि ते चव्हाणांची पुढील चेंडू आणि 21 वर्ष पट्ट्यामध्ये गॅपमध्ये मारलेले चेंडू त्यामुळे एक धावता पूर्ण 2 धावा आणि विजय 21 वर्ष क्षेत्ररक्षण करते. 3 धावा ना 3 धावा धाव संख्या होती 20 8 धावांची आवश्यकता आणि तो पुढील चेंडू आणि मला वाटतं 21 वर्ष क्षेत्ररक्षण आणि मला वाटतं 3 धावा षटक संपलं. 2 षटकानंतर धाव संख्या होती 23 6 चेंडू आणि 5 धावा. आजच्या दिवसाने पहिलं चेंडू आणि मला वाटतं दुसरी धावा आणि मला वाटतं 3 धावा 3 धावा मिळालेल्या आहेत. 5 चेंडू आणि 2 धावा 5 चेंडू आणि 2 धावा. 5 चेंडू आणि 2 धावा. चेंडू 5 चेंडू आणि 1 धाव विजयासाठी 1 धाव. तर मित्रांनो ही आहे फायनल मॅच अंसुरे प्रीमियर लीगची. सामना चालू करायचं. चला चेंडू साई प्रसाद झाला रुपेश यांचा वाईट बॉल आणि आंतरिक एकंदरीत 2 धावांनी खातं खोललंय. धावता 11 संघाचं पुढील चेंडू मारा करतोय रुपेश. मला तो विकेट घ्यायचा आहे. कटवलाय तेवढं 21 क्षेत्ररक्षण आणि तिचा 21 फिल्डर मानला जातोय. एकच धावेवर थांबवून ठेवलंय साई प्रसाद याला. धाव संख्या होती 3. पुढील चेंडू साहिल याला परत कटवलाय आणि 1 धावा 1 धावा डिक्लेअर बॉक्स मध्ये चेंडू लागलाय. धाव संख्या होती 4 पुढील चेंडू आणि मला वाटतं चेंडू लेफ्ट गेला आणि 1 धावा. धाव संख्या होती 5. 21 वर्षी गोलंदाजी रुपेश कनेरी यांची. साई प्रसाद कोरोनाच्या नादामध्ये बीट होतो. निर्धार चेंडूची सांगता होते. साई प्रसाद याला चेंडू काही समजलेला नाही
रुपेश उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय आणि उत्कृष्ट अशा पट्ट्यामध्ये घेतला आणि त्याची संधी आणि बाद. प्रसाद पुढे चेंडू आणि नो बॉल 6 बाजू गेली ती 6 रुपयेचा आणि पट्ट्यामध्ये घेतलेली चेंडू परत आणि बाद. 31 रनचा खेळ घेतलाय देवशंका आणि वाईट बॉल 7 बाजू गेली ती 7 पुढील चेंडू लेफ्ट पैशाने घेतलेला आहे पाहूया एक राहते पूर्ण आणि वाटतं 3 धावा पाहूया पुढील चेंडू देवशंका किशोरांना आणि तो उत्कृष्ट हा होतोय आणि लोक याच्याने कटवलेला चेंडू एक धाव तर पूर्ण आणि एका धावेवर समाधान. धाव गेली ती 11 दुसऱ्या सुरत चालू असताना देवशंका आणि नो बॉल पंचाने नो बॉल दिलेला आहे नो बॉल 2 धावा पाहूया लेफ्ट याच्याने कटवला आहे पाहूया एक धाव तर पूर्ण आणि मला वाटतं 21 क्षेत्राचं राकेश चंद्रवंत 2 धाव दिलेले आहेत. धाव गेली ती 16 पुढील चेंडू देवशंका परत लेफ्ट याच्याने कटवले चेंडू एक धाव तर पूर्ण आणि एक लेफ्ट याच्याने कटवला पाहूया एक धाव तर पूर्ण आणि वाटतं सतत संपलंय 2 षटकानंतर धाव गेली होती तिसरं षटक वैयक्तिक पहिलं आणि मला वाटतं इथं रुपेशने गोल सोडलेला आहे आणि मला वाटतं इथं जोरदार मिळतोय आणि मला वाटतं 2 धावा. किशोराने लगातार जर 3 षटकार मारले तर काही नागपूर यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक आलंय. लगातार 3 षटकार जर मारले किशोर कन्नडे तर भाई नागपूर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. ओंकार आणि मला वाटतं हा पहिला षटकार 501 कमावणार वाटतं कारण या मैदानामध्ये 21 असे षटकार पाहिले ते किशोर गायकवाडकडून. मला वाटतं 31 असा षटकार मारलाय पाहूया 29 धाव संख्या 29 ओंकार मारा करतोय ओंकार सामना करतोय किशोर परत षटकार मला वाटतं लगातार 2 षटकार मला वाटतं आणखी एक षटकार मारला तर 501 रुपये सुद्धा लागू होतील कन्नडे यांच्याकडे बिजू पुढचा चेंडू आणि मला वाटतं 501 लागू झालेले आहेत. मला वाटतं 501 इथं तयार झालेले आहेत भाई इथं मला वाटतं दिलेले आहेत. पुढचा चेंडू आणि परत पट्ट्यात दोन आपल्या दिशेने पडलेले चेंडू पाहिजे एक धाव तर पूर्ण 2 धावा आणि वाटतं 3 धावा. 31 रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल किशोर आणि साहिल यांच्यामध्ये 44 धाव संख्या ती 44 साहिल तिसरे षटक चालू असताना धाव संख्या झाली होती 44. साहिल पुढील चेंडू आणि वरच्या केला राकेश यांना चेंडू नाही 2 धावा चेंडू काही मिळालेला नाही आणि 2 धावा षटक संपतोय
3 षटकानंतर अनामारीचं षटक असतं. किती धावा कुठून काढतात किशोर स्ट्रायकरवरचे किशोर मेघनाथ मारा करतोय आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी चतुर गोलंदाजी पाहायला मिळाली. चेंडूचा समजलं नाही निर्धार चेंडू धावसंख्या आहे तिथं 48 पुढील चेंडू आणि पट्टा चेंडू मला वाटतं खणखणीत षटकार छतवरून सुद्धा खाली 54 मला वाटतं 54 धावसंख्या झाली आहे. उत्कृष्ट अशी फटकेबाजी करतो किशोर कनेरी पर्पल कॅप होल्डर ऑरेंज कॅप होल्डर तसंच पर्पल कॅप सुद्धा त्यांच्याकडे आहे तो शैलेश वाडेकर यांच्याकडे दोन उत्कृष्ट असे आणि भावा सांगायचं डबल पाय मेघनाथ मारा करतो दुसऱ्याला आणि लोकांशी कटवलेली चेंडू एक धाव तर पूर्ण मला वाटतं पियुष उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण 57 धाव झाली ती 57 उत्कृष्ट असे फलंदाजी करतो तो किशोर कनेरी ऑरेंज कॅप होल्डर मला तो कोणाकडे जायला दिली नाही आणि पट्टा घेतलेला चेंडू मला वाटतं खणखणीत आणि कटवलं चेंडू पाहूया एक धाव पूर्ण 2 धावा आणि 3 धावा षटक संपलं. पाहूया पहिला चेंडू सौम्यांचा मेघनाथ याला आणि उत्कृष्ट असं स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. पाहूया आणि मला 2 धावा आणि मला 3 धावा घेण्यात यश आलं. पहिला चेंडू 3 धावा 3 धावा सोहम मारा करतो मेघनाथ याला मला ओंकार याला आणि मला 2 धावा झालेले 2 धावा 5 ओंकार मार करतो सोहम पुढील चेंडू आणि उत्कृष्ट अशी मला वाटतं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. सोहम यांचं स्वतःच्या गोलंदाजीवर निर्धार चेंडूची सांगता करतो सोहम उत्कृष्ट असा गोलंदाज मानला जातो. पाहूया आपल्या संघावरती काय करतो सोहम पुढचा चेंडू आणि मला वाटतं राईट बॉल 2 धावा 7 झाले ते 7 पुढील चेंडू सोहम यांचा ओंकार याला उत्कृष्ट असं स्टेट ड्राईव्ह केलेलं चेंडू आहे. पाहूया 2 धावा तर पूर्ण 2 धावा समाधान मानावं लागतंय. 9 झाले ते 9 सोहम पुढील चेंडू पाहूया 9 बॉल 2 धावा 17 झाले ते 17 1 ओव्हर 17 पुढील चेंडू आणि लोकेशन कटवलं पाहूया आणि मला 2 धावा 19 पुढील चेंडू पाहूया आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी मोरदार चेंडू ओंकार पट्ट्यामध्ये काही चेंडू येत नाही ओंकारांचा आणि मला रनआउटला चान्स आहे
पण त्यांनी म्हणलं काय व्हायचं आणि मला तो 30 वर्षाचं प्रोत्साहन काही प्रसादांचं आणि मला तो 3 धावा मला तो परत बाकी नसते आपल्या मंडळाच्या इथं आलेले आहे शेवटचा सामना बघण्यासाठी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते साई यांच्याकडून 3 धावा रोखल्यात 3 धावा मिळाल्यात त्यांचा फुल चेंडू 9 बॉल आहे आणि 3 धावा आणि मला वाटतं षटकार 31 असं मला वाटतं षटकार मोजायचे तर आउटकारचे कारण 5 षटकार मारले तर 500 रुपये पारितोषिक लागलेलं आहे पुढे चेंडू सायलेंटला ओंकार याला परत पट्ट्यामध्ये मला वाटतं आजची संधी आहे आणि बाद 31 क्षेत्ररक्षण सोहम यांचं षटक संपलंय पहिला चेंडू किशोरांचा निर्धार चेंडू किशोर 31 असं मारत होतो मैदानात याला चेंडू का समजलेला नाही पुढील चेंडू किशोरांचा आणि 31 क्षेत्ररक्षण साई प्रसाद यांचं आणि 3 धावा वाचवले परत क्षेत्ररक्षण साई प्रसाद यांचा पुढचा चेंडू सन्मान आणि पट्ट्यामध्ये घेतला मला वाटतं षटकार तिसरं षटक चालू असताना मला तो उत्कृष्ट अशी गोलंदाजी एकच धावा 43 धावसंख्या बोलतो 43 मेघनाथ तिसरं षटक चालू असताना मेघनाथ महाराजांचे किशोर आणि लोकेशन गटवलं पाहूया आणि मला वाटतं 2च धावा 45 धावसंख्या बोलतो 45 उत्कृष्ट असं गोलंदाजी आणि मला वाटतं आणि पहिल्या चेंडूमध्ये मला वाटतं आणि बाद फलंदाज बाद उत्कृष्ट अशी शैलेश आणि फलंदाज बाद उत्कृष्ट अशी गोलंदाजी शैलेश यांची मानगावचं शैलेश आणि विकेट शैलेश पुढे चेंडू आणि मला वाटतं षटकार 31 षटकामध्ये उरकावून 3 षटकार जर मेघनाथ मारले तर 100 रुपयाचं पारितोषिक आलंय पैसे इकडे जमा करायचे शरद यांच्याकडून 101 आणि संपलेले मला वाटतं मॅच कोणी धाव नाही पंच निर्णय देतील कोणी धाव नाही पंच निर्णय देतील हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
आपल्या मंडळाचे प्रतिसाद काढून झेंडा फिरवत आहेत ते गावच्या कसा वाटतं सांग कसा वाटतं सांग कसा वाटतं सांग भारी वाटतं भावका 11 तर मित्रांनो फायनल मारलेली आहे किशोर दादानी आपल्या टीमनी भावका 11नी ती आपली हक्काची टीम आहे ती तर मोठी ट्रॉफी आपल्या हक्काच्या नावाने जाणार आहे आपल्या घरात आणि तसंच गोलंदाज सुद्धा त्यांच्या टीम मधला शैलेश वाडेकर दोन्ही